हॅलो मित्रांनो, GPT प्लॅटफॉर्ममध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. ट्रिक्स आणि लॉजिकचा खजिना या सिरीजचा पार्ट 3 आज आपण घेणार आहोत. याआधी या सिरीजचे 2 पार्ट आपल्या चॅनलवर आपण टाकलेले आहे. मित्रांनो, ते तुम्ही पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या GPT प्लॅटफॉर्म या चॅनलवर आहेत, ते पहा. त्यामध्ये पण खूप सारे इम्पॉर्टंट गोष्टी सांगितलेल्या आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तरी तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या सर्व गोष्टीचा लाभ घ्या. मित्रांनो, मी सुद्धा एक विद्यार्थीच आहे, त्यामुळे मोबाईलने व्हिडिओ शूट करत आहे. व्हिडिओ क्वालिटी कमी जास्त होऊ शकते, ऑडिओ पण कमी जास्त होऊ शकते, पण यामध्ये मी ज्या तुम्हाला ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. येणाऱ्या सर्व पार्टचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण या सर्व गोष्टी शेअर करा, मित्रांना पण या गोष्टी सांगा. आजच्या पार्ट 3चा व्हिडिओ सुरू करूया. आजच्या मागच्यापेक्षा खूप जास्त इम्प्रूव्हमेंट केली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. क्वेश्चन आपण चालू करूया. आज आपण 2021चा पूर्वपरीक्षेचा पेपर घेणार आहे. या 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमधल्या जे काही क्वेश्चन आहे ट्रिकनं सुटणारे ते आपण सर्व घेणार आहे. तर चालू करूया. चला तर मित्रांनो, चालू करूया. हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचतो मी. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कुल बिलाला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे समर्थन होते? कोणत्या व्यक्तींचे या हिंदू कोड बिलाला समर्थन होते असा एक क्वेश्चन आहे. तर आपल्याला जर आला, ज्यांना माहीत आहे ज्यांचा स्टडी चांगला आहे त्यांना क्वेश्चन सुटेल, आणि ज्यांचा स्टडी नसेल तर ट्रिक्सद्वारे आपण कसं सोडवू शकतो तो एक अप्रोच आपण इथे पाहणार आहोत. तर ऑप्शन जर आपण पाहिले, राजेंद्र प्रसाद आहे, पट्टाभी सीतारामय्या आहे, सरदार वल्लभभाई पटेल आहे आणि सुचेता कृपलानी आहे. आणि खाली पण दिलेलं आहे AC आहे, BD आहे, DCA आहे आणि चारही बरोबर असे ऑप्शन इथे दिलेलं आहे. तो क्वेश्चन असा आहे की स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने, कारण ह्युमन एम्पॉवरमेंटच्या बाजूने जाणारं बिल होतं हे, आणि डॉक्टर आंबेडकरांनी हे बिल मांडलं होतं. तर त्याच्यामुळं डॉक्टर आंबेडकरांनी या बिलाला मांडलं होतं. अशा अप्रोच जर आपण लावला, आणि स्त्रीसाठी ते बिल होतं, स्त्री सबलीकरणासाठी, त्याच्यामुळे स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने त्यामुळे एक स्त्रीचं नाव इथे दिलेलं आहे, सुचेता कृपलानी. तर या सुचेता कृपलानी ही एक स्त्री आहे. तिला जर आपल्याला ऑप्शन आन्सरमध्ये घ्यावंच लागेल, त्याच्यामुळे आपण पहिला पर्याय एलिमिनेट करू शकतो, A आणि C याच्या, कारण याच्यामध्ये D नाही आहे. 2 आणि 3 आणि 4ही बरोबर, हे 3. मग आता हे 3 ऑप्शन राहिले. तर त्याच्यानंतर आपण एक सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर आंबेडकर यांचे वैचारिक मतभेद होते, त्याच्यामुळे डॉक्टर आंबेडकरांच्या बिलांना सरदार पटेल सपोर्ट करेल ही पण शक्यता कमी आहे, त्याच्यामुळे आपण C काढू शकतो. इथं C आहे, इथं पण चारही बरोबरमध्ये पण C आहे. अशा प्रकारे आपण ऑप्शन 2 टिक करू शकतो. तर तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, आपण हा क्वेश्चन खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे, पण हा क्वेश्चन त्यावेळेच्या मनानं खूप सारा कठीण होता. म्हणजे खूप कमी विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन सुटला असेल, पण असा जर अप्रोच लावला, कारण स्त्रीच्या बिलांना सपोर्ट करणारच आहे, त्याच्यामुळे सुचेता कृपलानी आपल्याला घ्यावंच लागणार आहे. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे C, सरदार पटेल आणि डॉक्टर आंबेडकर यांचे थोडे वैचारिक मतभेद होते, त्यामुळे ते सपोर्ट करेल याची शक्यता कमीच आहे. आणि राजेंद्र प्रसाद पण डॉक्टर आंबेडकर बिलांना त्यावेळेस विचारांशी मतभेद असणारेच व्यक्तिमत्व होते, त्यामुळं यांचा पण A पण आपू शकतो. हे जर काढला तर हे 2 खालचे पर्याय कटते. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन ट्रिकने सॉल्व केला. तर बघूया पुढचा क्वेश्चन. त्यामध्ये आपण घेणार आहोत 3 नंबरचा क्वेश्चन. 3 नंबरचा क्वेश्चन पहा मित्रांनो, हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील कला प्रकाराचा प्रभावी वापर केला. कला प्रकार कोणता कला प्रकार आहे तर ते आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण ऑप्शन जर पाहिले तर पहिला ऑप्शन नाटक आहे, कलाकथन आहे, बतावणी आहे आणि कलापथक आहे. इथं कला कथन दिलेलं आहे, इथं कला पथक दिलेलं आहे. म्हणजे हे 2 आणि 4 हे जे ऑप्शन आहे हे सिमिलर आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट मारू शकता, किंवा या 2 ऑप्शनपैकी तुम्ही चूज करू शकता. याचं उत्तर कलापथक आहे. आय थिंक हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल पण केला आहे. पहिला आन्सर कीनं कलापथक हे उत्तर दिलं होतं.
पण हे कलापथक हे याचं उत्तर पण आहे बरोबर, पण आयोगानं काय हा क्वेश्चन कॅन्सल केला काय माहीत. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत समोरचा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीपैकी कोणी केली. हा असा क्वेश्चन आहे, हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. ऑप्शन जर पाहिले, पहिला ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे विदा सावरकर, बाशी मुंजे. त्यानंतर मुरा जयकर, MR जयकर आहे. त्यानंतर बाशी मुंजे आणि श्यामाप्रसाद मुखर्जी. हे जर चारही ऑप्शन पाहिले, याच्यातला जो पहिला ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस, हे मी हायलाईट वगैरे केला आहे. ह्या मी स्वतः सॉल्व केला आहे हा पेपर आधी. त्याच्यानंतर सगळं हायलाईट वगैरे करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न. याचा खूप जास्त तुम्हाला फायदा होऊ शकतो तुम्ही जर या गोष्टी सगळ्या नोटीस केल्या तर. याचं उत्तर 1 नंबर आहे. मोठा पर्याय जास्त एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामुळे हा 1 नंबरचा ऑप्शन तुम्ही मारून हा क्वेश्चन टॅकल करू शकता. त्याच्यानंतर आपण समोरचा क्वेश्चन घेऊया, 9 नंबरचा क्वेश्चन. बघा तर मित्रांनो, 9 नंबरचा क्वेश्चन हा पण हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला आहे. या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्ता स्थिर होईल. ॲलन हुन यांच्या विचाराला खालील व्यक्तींचा पाठिंबा होता. अशा प्रकारे ॲलन हुनचा असा विचार होता, कारण एक उदारमतवादी व्यक्ती होते. काँग्रेसचे जनक यांना म्हटले जाते ॲलन हुन. तर यांच्या विचारांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने पाठिंबा दिला असं म्हटलेलं आहे. तर पहिला ऑप्शन जर पाहिला आपण, सर वेडरबर्ग आहे. त्यानंतर दुसरा आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. त्यानंतर सर हेनरी कॉटन आणि स्लेगन हे आहे. त्याच्यानंतर इलिमिनेशन करायची पद्धत म्हणजे अशी का, जो हा बी नंबरचा ऑप्शन आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे 1885 भारतात नव्हतेच, कारण ते होते म्हणजे जवळपास 1919 ते 27 ते मुंबईचे गव्हर्नर राहिले. त्याच्या आधी पण ते इथं म्हणजे मुंबई प्रांतात आले होते डेक्कन कमिशनर म्हणून, पण 1885 ते भारतात नव्हते. त्यामुळे आपण बी जर ऑप्शन कॅन्सल केला, बीवरून आपले हे 2 पर्याय करू शकते. 2 आणि 4 नंबरचे पर्याय आपले करू शकते, एलिमेंट करू शकतो आपण. मग आपण 1 आणि 3 जर आलो आपण, तर इथे ए आणि सी नंबरचं जे 2 ऑप्शन आहे यांना सर लावला आहे, म्हणजे विशेषण लावला आहे. आपण याच्या आधी पण ही ट्रिक पाहिली आहे. तर कोणत्या व्यक्तीच्या नावासमोर सर, राव बहादूर, पंडित असे जर विशेषण दिले असले तर ते ऑप्शन असण्याची शक्यता जास्त असते. ते इथे दिलं आहे सर वेडरबर्ग आणि सर हेनरी कॉटन. या दोन्ही जणांना सर दिला आहे. त्यामुळे ए आणि सी पहिला नंबरचा ऑप्शन आपण ट्रिक करू शकतो, ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. आणि अशा प्रकारे आपण ट्रिक लावून हा पण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. हा खूप कठीण क्वेश्चन आहे मित्रांनो. एवढ्या लेवलले ॲनालिसिस खूप कमी जणांचं असू शकते. मी जे केला आहे आणि माझा जो एवढा अनुभव आहे, तेवढा अनुभव आणि तेवढ्या गोष्टी एक्सपिरियन्स मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. खूप मेहनतीने व्हिडिओ शूट करत आहे मित्रांनो. तरी चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा. समोरचा व्हिडिओ पण खूप सारा इंटरेस्टिंग होणार आहे. तर त्याच्यानंतर आपण समोरचा क्वेश्चन घेऊया. समोरचा क्वेश्चन नंबर आहे 13 नंबरचा क्वेश्चन पहा मित्रांनो. हा पण हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. या पेपरमध्ये हिस्ट्रीच्या क्वेश्चनमध्ये खूप सारे ट्रिक राहिल्या. जवळपास आपण 4 ते 5 क्वेश्चन आता पाहिले हिस्ट्रीचे, कारण हिस्ट्रीमध्ये मार्क्स मुलांना कमी येतात, म्हणजे स्पेशली राज्यसेवेच्या बाबतीत. कारण हिस्ट्रीचे म्हणजे खूप सारा ऑड डेटा ते कुठून उचलते समजून घ्या. ते म्हणजे वेगवेगळ्या विचित्र प्रकारचे क्वेश्चन यामध्ये हिस्ट्रीमध्ये राज्यसेवेत विचारले जाते. त्यामुळे हिस्ट्रीच्या बाबतीत ट्रिक लावणं किंवा कोणत्याही विषयावर ही एक म्हणजे खूप अनुभवातून येणारी गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी बघा तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 13 आपण वाचणार आहोत. स्वदेशी वस्तू आणि प्रचारिका सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते, असा क्वेश्चन आहे. स्वदेशीवर क्वेश्चन आहे. स्वदेशी म्हटलं की लोकमान्य टिळक यांचा उल्लेख येते, महात्मा गांधींचा पण उल्लेख येते. पण ही जी संघटना आहे, सभा आहे, इथं जो क्वेश्चन नंबर आपण ऑप्शन जर पाहिले, इथं महात्मा गांधी आहे, लोकमान्य टिळक आहे, न्यायमूर्ती. बघा 16 नंबरचा क्वेश्चन आपण पाहणार आहोत. जॉग्राफीचा क्वेश्चन आहे मित्रांनो. क्वेश्चन वाचतो. समुद्रकिनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होणार आहे. हा जर आपण क्वेश्चन पाहिला तर याचे जर ऑप्शन पाहिले, समुद्रकडा,
त्यानंतर आखात, समुद्रकिनाऱ्यावरील गुहा आणि समुद्र तटीय स्तंभ. समुद्र लाटाच्या अपक्ष म्हणजे शरण कार्यामुळे कोणते भूरूप निर्माण होणार आहे म्हणतात. ऑप्शन जर पाहिले तर त्यामध्ये समुद्रकडा, तरंग निर्मित चबुतरा, त्यानंतर वाळूचे दांडे, खाजण, समुद्रकडा, खाजण, वाळूचे दांडे, समुद्र तटीय स्तंभ, समुद्रकडा आणि खाजण. हे जे ऑप्शन जर पाहिले 1, 2, 3, 4 तर 1 नंबरचा जो ऑप्शन आहे तर हा कसा एक सर्वव्यापी पर्याय दिसते आपल्याला, म्हणजे जास्त एक्सप्लेन केला आहे. त्याच्यानंतर याच्यातले ह्या 2-3 पैकी जे काही आहे गोष्टी त्या सगळ्या याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे त्यांनी. त्यामुळे आपण जर माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट मारू शकता. हा म्हणजे लाटांचाच क्वेश्चन आहे तर सोप्यापैकीच आहे. जर नाही आलं ट्रिकनं सॉल्व करत असाल तर 1 नंबरचा ऑप्शन आपण मारू शकतो. पुढचा क्वेश्चन बघूया आपण 17 नंबरचा. हा 17 नंबरचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडला जातो? यामध्ये अशी ट्रिक आहे मित्रांनो, हा गोल्डन क्वाड्रिलॅटरल रूट आहे. तर पहिला जर ऑप्शन पाहिला आपण सगळे सारखेच दिसते आपल्याला पर्याय, पण आपण जर खालचा पहिला पर्याय पाहिला जालंधर, अंबाला, दिल्ली, जयपूर, त्याच्यानंतर बंगलोर, कोलकाता, आग्रा, त्यानंतर अलाहाबाद, आग्रा, लखनौ आणि गोरखपूर, त्यानंतर विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद आणि बेळगाव असे ऑप्शन आहे. यांनी म्हटलं आहे की कोणत्या शहरांना हा मार्ग जोडतो. पहिला जर ऑप्शन पाहिला तर सगळे कसे वरचेच शहरं दिले आहे. जालंधर, अंबाला तिथंच आहे, जयपूर तिथंच आहे, दिल्ली वरतच आहे. त्याच्यामुळे हा एक एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर हा जो आहे आग्रा, लखनौ, गोरखपूर हे एक म्हणजे ईशान्य भारतातले एका साईडचे शहरं दिले आहे. त्यानंतर हे विजयवाडा, विशाखापट्टणम, हैदराबाद आणि बेळगाव हे दक्षिण भारतातले ठिकाणं दिले आहे. पण 2 नंबरचा ऑप्शन जर पाहिला बेळगाव, चेन्नई, कोलकाता, आग्रा हे चारही शहरं स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय मार्गाला जोडणारे आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे हे 3 एलिमेंट करू आपण 2 नंबरचा ऑप्शन उत्तर मारू शकतो आणि अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो आपण 28 नंबरचा. 28 नंबरचा क्वेश्चन पहा मित्रांनो. हा जो आहे हा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो? शेती उद्योग किंवा शेती अवजारांचे उत्पादन करणारा उद्योग आपल्याला निवडायचा आहे. आपण जर ऑप्शन पाहिले रेनबेक्सी आहे, त्यानंतर पायोनियर आहे, बजाज आहे आणि किर्लोस्कर आहे. हे जे या रेनबेक्सी आहे हे रेनबेक्सी वॅक्सिनची कंपनी आहे. त्यानंतर पायोनियर पण ही वेगळीच फॉरेन कंपनी आहे. त्यानंतर बजाज उद्योग शेतीसंबंधी अवजारं उत्पादन करतो असं आपण कुठं ऐकलं नाही आहे. पण किर्लोस्कर हा एक मराठी नाव पण आहे. आणि हे जे 3 नावं आहे हे मोठे बिझनेसमॅन आहे. किर्लोस्कर पण मोठा बिझनेस आहे, पण एक मराठी नाव आहे ऑड मॅन आऊट. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन टॅकल करू शकतो. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट माहीत असेल तर तुम्ही डायरेक्टच किर्लोस्कर मारू शकता आणि अशा प्रकारे हा क्वेश्चन टॅकल करू शकता. समोरचा क्वेश्चन पाहणार आहे आपण मित्रांनो 39 नंबरचा. 39 नंबरचा क्वेश्चन पहा. हा बघा 39 नंबरचा क्वेश्चन पहा. इकॉनॉमिक्सवर आलेला क्वेश्चन आहे. इकॉनॉमिक्सवर म्हटलं आहे त्यांनी पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित करतो. त्याच्यानंतर 39 नंबरचा 39 नंबरचा ह्यामध्ये ट्रिक अशी आहे मित्रांनो, हा एक फॉर्मॅट आहे क्वेश्चनचा. 2 स्टेटमेंट दिले असते आणि त्याच्यामध्ये खाली ऑप्शन असते ए बी म्हणजे ए बी दोन्ही बरोबर आहे आणि ए बी दोन्ही चूक आहे असा एक फॉर्मॅट आहे. आणि जनरली 2 स्टेटमेंट जर दिले असले, एक आणि ए बी असे 2 जर स्टेटमेंट दिले असले तर आयोग काय करते, जनरली दोन्ही स्टेटमेंट बरोबर देते. म्हणजे ए बी बरोबर असं याचं उत्तर जनरली असते. म्हणजे जास्त करून केसमध्ये वेगळं पण असू शकते, पण 99% केसमध्ये असं उत्तर असते की पहिले 2 विधानं दिले आहे आणि दोन्ही बरोबर आहे. तर आपण हे दोन्ही विधानं किंवा असं असू शकते ए बी, त्यानंतर ए बी याचं एक्सप्लेनेशन आहे, त्याचं कारण आहे, अशा प्रकारे दिलं जाते. तर ए बी बरोबर आणि हे त्याचं कारण पण आहे अशा प्रकारचं उत्तर इथं दिलं जाते या फॉर्मॅटमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन पण टॅकल करू शकता. पुढील क्वेश्चन घेऊया आपण 40 नंबरचा.
बघा तर मित्रांनो 40 नंबरचा क्वेश्चन वाचतो. नागरी नियोजन व प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह आणि नागरी खात्याअंतर्गत कोणती योजना राबवण्यात आली. आपण बघू शकतो राज्यसेवेमध्ये योजनांवर क्वेश्चन नक्कीच असते इकॉनॉमिक्समध्ये. तर त्याच्यानंतर आपण ऑप्शन जर वाचले स्मार्ट सिटी कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, अटल मिशन आणि हृदय कार्यक्रम, हे चारही जर ऑप्शन पाहिले तर मी याच्या आधी पण हे ट्रिक तुम्हाला सांगितलं. जर ब्रॅकेटमध्ये काही दिलं असेल तर ते उत्तर असण्याचे चान्सेस असते. इथं हृदय आणि ब्रॅकेटमध्ये पण हृदय दिलं आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला माहीत असेल याच्यापैकी कोणतं उत्तर आहे तर तुम्ही अभ्यासाला मारू शकता किंवा ह्या ब्रॅकेटचा एक सपोर्ट घेऊन तुम्ही म्हणू शकता की बाबा अशा प्रकारे टिक लावून हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. समोरचा क्वेश्चन बघूया आपण. समोरचा क्वेश्चन आहे 43 नंबरचा. 43 नंबरचा क्वेश्चन पहा मित्रांनो. पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांना लागू करण्यात आली. म्हणजे विचारला आहे की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही कोणत्या क्षेत्रातील कामगारांना लागू आहे. आपण जर ऑप्शन जर वाचले त्यानंतर बांधकाम मजूर आहे, दृकश्राव्य कामगार आहे, त्यानंतर मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी तिन्ही. हा एक कठीण क्वेश्चन आहे, कठीण आणि आपण माहिती नाही आहे. आणि वरीलपैकी तिन्ही म्हटलं आहे म्हणजे वरीलपैकी सर्व हे जर ऑप्शन असला तर आपण जनरली वरीलपैकी सर्व सोबत जाऊ शकतो. अशा प्रकारे याचं उत्तर 4 नंबर आहे, वरीलपैकी तिन्ही. अशा प्रकारे हाही क्वेश्चन आपण टॅकल करू शकतो. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. पुढचा क्वेश्चन नंबर आहे 52 नंबरचा. 52 नंबरचा क्वेश्चन पहा मित्रांनो. बघा हा सायन्सचा क्वेश्चन आहे. खूप कठीण सायन्स विचारलं जाते राज्यसेवेमध्ये, आउट ऑफ लेवल आहे. क्वेश्चन जर आपण वाचला पाण्याची घनता 1000 kgm3 आणि तांब्याची घनता म्हणजे दोन्ही तांब्याची आणि पाण्याची घनता दिली आहे. आणि तांब्याचं सापेक्ष घनता किती म्हणजे पाणी आणि तांब्याची सापेक्ष घनता किती, रिलेटिव्ह डेन्सिटी इथं विचारलेली आहे. तुम्ही फॉर्म्युला लावून काढू पण शकता. तुम्हाला जर फॉर्म्युला माहीत असेल रिलेटिव्ह डेन्सिटी कशी काढली जाते दोन पदार्थ दिल्यानंतर तर तुम्ही तसं काढू शकता. किंवा ट्रिक काय आहे तर पहिला आणि दुसरा जो पर्याय आहे 8.9 kgm-3 हे दोन ऑप्शन सारखे आहे, पहिला आणि दुसरा. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मारू शकता किंवा ह्या दोन ऑप्शनपैकी तुम्ही टिक करू शकता. ह्या दोन ऑप्शनपैकी याचं उत्तर 1 नंबरचं आहे 8.9 सॉरी. अशा प्रकारे हा क्वेश्चन पण आपण टॅकल करू शकतो. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण 54 नंबरचा. 54 नंबरचा हा पण सायन्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो. या पेपरमध्ये मी जास्त करून हिस्ट्रीच्या पोर्शनला जास्त ट्रिक सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि सायन्सच्या. कारण सायन्सचे प्रश्न हे खूप कठीण लेवलचे येतात, ते सोडवणं म्हणजे त्याला खूप सारा डिटेल अभ्यास लागतो. पण आपण ट्रिकच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत आहे. बघा क्वेश्चन वाचतो. 2 पृष्ठभागांच्या मध्ये त्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला रिकामी जागा असे म्हणतात. ऑप्शन जर पाहिले तर घन घर्षण, आवर्तनी घर्षण, वंगन घर्षण आणि आवरण घर्षण, हे चारही ऑप्शन जर पाहिले तर मी याचं उत्तर हे 3 नंबरचं मारलं होतं, वंगन घर्षण. कारण अशी एक पण ट्रिक आहे, जर म्हणजे वर्डचे शब्द खाली वंगन आणि वंगन मी एक मॅच करायचा म्हणजे वर्ल्ड मॅचिंग ट्रिक म्हणू शकतो आपण, अशी लावण्याचा मी प्रयत्न करतो. पण याचं उत्तर आयोगानं आवर्तनी घर्षण दिलं आहे. मे बी सायंटिफिक वाटते थोडं म्हणून दिलं असेल. अशा प्रकारे आपण वर्ल्ड मॅचिंग करून हाही क्वेश्चन सॉल्व करू शकतो. समोरचा क्वेश्चन बघूया आपण 58 नंबरचा. हा क्वेश्चन पहा मित्रांनो. इकोलॉजी एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन आहे. इकोलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला. आपण जर ऑप्शन पाहिले चार्ल्स क्रेब आहे, त्यानं अर्नेस्ट हेनरिच हेकेल आहे, नंतर A.G. स्टॅनली आहे आणि व्हिक्टर शेपर्ड आहे. चारही ऑप्शन जर पाहिले तर हे म्हणजे नाव दिलं आहे, हे नावं दिलेलं आहे. पण याच्यात 2 नंबरचा जर ऑप्शन आहे अर्नेस्ट हेनरिच हेकेल, म्हणजे ते अर्नेस्टचं नाव दिलं आहे, हेनरिचचं दिलं असेल आणि त्याचं म्हणजे डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्हाला माहीत असेल की इकोलॉजी कोणाची टर्म आहे. अशा प्रकारे आपण हा एक वेगळा ऑप्शन आहे म्हणून अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण टॅकल करू शकतो. पुढचा क्वेश्चन बघूया आपण 60 नंबरचा. 60 नंबरचा क्वेश्चन पहा मित्रांनो. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही, असा क्वेश्चन आहे. ऑप्शन जर वाचले आपण केल्विन सायकल आहे, त्यानंतर सायट्रिक ॲसिड सायकल आहे, त्यानंतर ग्लायकोलिसिस आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. चारही जर पर्याय पाहिले इंग्लिशमध्ये पहा सायकल.
इथेही सायकल दिला आहे, इथेही सायकल दिला आहे. जर तुम्हाला माहीत असेल का हा क्वेश्चन कठीणपैकीच होता, सायन्सचा क्वेश्चन होता. सायन्सचे क्वेश्चन जनरली 94 नंबरचा क्वेश्चन पाहूया आपण. करंटचा क्वेश्चन आहे या. संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेल्या ब्ल्यू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? खाली जर आपण ऑप्शन पाहिले, एड्स आहे, त्यानंतर देह व्यापार आहे, त्यानंतर अंमली पदार्थ आणि पूर मदत कार्य. संयुक्त राष्ट्राचा प्रोग्राम आहे. आणि ऑप्शन जर पाहिले पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, तर पहिला ऑप्शन आपण पाहिला. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट मारू शकता, किंवा हे जे इथं दिलं आहे ब्रॅकेटमध्ये मानवी देह व्यापार असं ब्रॅकेटमध्ये त्यानं जास्त एक्सप्लेन केला आहे. ते अशा प्रकारे आपण हाही क्वेश्चन टॅकल करू शकतो आणि मार्क्स मिळू शकतो. समोरचा क्वेश्चन पाहूया आपण 99 नंबरचा. बघा, हा पण क्वेश्चन त्याच प्रकारचा आहे, करंटचाच क्वेश्चन आहे. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार रिकामी जागा द्वारे पुरस्कृत केला जातो. आपण जर ऑप्शन पाहिले, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, भारतीय विद्यापीठ या सांस्कृतिक संघटनेने आणि भारतीय विद्या भवनाने, असे 4 ऑप्शन आहेत. पण त्यापैकी तिसरा जो पर्याय आहे हा जास्त एक्सप्लेन केला आहे. भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेने असं म्हटलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहीत जर नसेल तर आपण हा पर्याय टिक करून मार्क्स मिळवू शकतो. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन हे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये आपण जवळपास एक 22 ते 23 वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही समजून घेऊ शकता मित्रांनो, 22 क्वेश्चनच्या 22 ट्रिक म्हणजे जवळपास खूप सारे मार्क तुमचे वाढणार आहे आणि तुम्ही प्रिलिम नक्कीच पास होणार आहे. कारण या गोष्टी ॲनालिसिस करणं आणि गोष्टी माहिती याला पण खूप सारा वेळ लागतो. मार्केटमध्ये पोरं सांगत नाही, जे सिनियर आहे ते पण सांगत नाही. तर हे जी सिरीज केली आहे याच्यातले सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. आपण जे 2 व्हिडिओ आधी अपलोड केले आहे ते पण पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचा तुम्हाला स्कोर वाढवण्यामध्ये नक्कीच फायदा होईल आणि तुमचा स्कोर नक्कीच हे होईल. पुढच्या पार्ट 4मध्ये पण आपण खूप साऱ्या ट्रिक्स अशाच घेऊन येणार आहोत. जवळपास आपण एक 23 ते 17पर्यंतचे सर्व पेपर ॲनालिसिस करणार आहोत. तर तुम्ही पुढचे पण व्हिडिओ पहा. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ आला तर त्याची डायरेक्ट नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या पार्टमध्ये. नमस्कार.